हो, माझ्या आजोबांचा तमाशा होता. बर. पुण्यात मी पुरुषोत्तम करंडकला सलग 2 वर्ष विजेता आहे. अरे वा. पण ती अपेक्षा आणि भूक वाढत राहिली, पण कामं काही मिळाले नाही. इन्स्टाला एक मेसेज आला की माझी आई कसला तरी कॅन्सर होता त्यांना, की अशी आजारी तुझे रोज व्हिडिओ मी लावून देते आणि तिला लय भारी वाटते. नाटकातून आपल्याला प्रयोग लावून आपल्याला आणि इकडे याच्यातून पैसे पण मिळणार का? आणि आता तू परत ते इन्स्टामधून लोकांच्या समोर आलास, तर तेव्हा ते कलाकार तुला छान छान म्हणते आले का परत संपर्कात तुझ्याकडे? असं नाही की आपण 2 वाक्य बोललो आणि परत आलो, तसं नव्हतं. इथं मला त्याच ताकदीनं उभं राहून तसं डान्स करायचा होता. थोडं जरी चुकलं तरी सगळंच गांडायचं माझ्या नगरी भाषेत. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणजे लाईमलाईटमध्ये आपण नेता गीता या सिनेमाबद्दल बोलतोय. आणि आता आपल्यासोबत आहे इन्फ्लुएन्सर आणि या सिनेमातला एक महत्त्वाचा कलाकार विराज अवचिते. मी तुझं खूप स्वागत करतो. इन्फ्लुएन्सर असल्यामुळं ही फिल्म मिळाली आहे की इन्फ्लुएन्सर झाल्यानंतर ठरवलंस की आता मला अभिनय करायचा आहे? नाही, मी तसं काही नाही. मी म्हणजे माझा प्रवास सांगतो. मी जेव्हा एक 6वी-7वी पासून जेव्हा मी नाटकात काम करायला सुरुवात केली, तेव्हाच मी ठरवलं होतं की ह्या क्षेत्रात काम करायचं, ॲक्टर व्हायचं. हो, माझ्या आजोबांचा तमाशा होता. बर. सखाराम जनाजी अवचिते असं नाव जर घेतलं ना, खेडेगावातले, त्याच्यानंतर आमच्या भागातले, मी पारनेर तालुक्यातला आहे, नगरचा आहे. बर. तर अख्खं गाव यायचं पाहायला, सखारामचा तमाशा आला, सखारामचा तमाशा आला, आणि मजा असायची. त्या काळात TV वगैरे काही नसायचं आणि हेच माध्यम असायचं. कुठल्या काळाबद्दल सांगतोस तू? मला वाटतं, मला आठवत नाही, पण एक 73-75च्या तेव्हाची गोष्ट. हां, ओके. आत्ता आजोबा नाहीत, पण आत्ता पण आमच्या घरी म्हणजे आजोबा नसल्यामुळं ते भाताची पेटी असते पहा, म्हणजे पायाने वाजवायची झाली पेटी, किंवा जुने सगळ्या गोष्टी, भारुडं वगैरे सगळे ज्यांनी त्या काळात जे गाजवलेत ना, ते सगळं घरी. आणि मी जेव्हा लहान असायचो ना, तर मी त्यांची प्रॅक्टिस ऐकायचो. ते माझ्यासाठी जरा वेगळंच असायचं. म्हणजे खेळ म्हणजे आता माझ्या वयातली, त्या वयातली, म्हणजे जेव्हा मी लहान असायचो त्या वयातली पोरं काहीतरी खेळायची, पण मला हे सतत ऐकू यायचं. मी त्यांच्यात बसायचो. ते ढोलकीचा थापण हे सगळं मला भारी वाटायचं. मला वाद्य येतात वाजवता, मला गाणं गाता येतं, आणि ते तिथूनच आलं सगळ्या गोष्टी. बर. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, पिढी जात पिढी. वडिलांपर्यंत नाही आलं. वडील गॅदरिंगपर्यंत फक्त काम केलं त्यांनी, नंतर काय नाही. पण एक वारसा म्हणून मला एक संधी मिळाली आणि मी नाटक, एकांकिका करत करत हा प्रवास सुरू झाला माझा. पुण्यात मी पुरुषोत्तम करंडकला सलग 2 वर्ष विजेता आहे. अरे वा. मला काकाजी जुगळेकरांचं मला हे अभिनयाचं पारितोषिक पण. वा. बर. आणि हाच प्रवास चालू असताना मध्ये मुंबईला पण गेलो. पैसे संपले, परिस्थिती जरा नाजूक होती, परत आलो पाठीमागं. मुंबईला कधी गेला होतास? 2019ला. 2019. बर. पैसे संपले, बरेच ऑडिशन दिले, एकटाच राहत होतो. ग्रुप होता आमचा बराच मोठा नाटकाचा, एक 15-20 जण कलाकार होतो, पण त्यांच्यातून वयाने मोठा होतो मी. आणि मग ते वाटायचं ना की बास, आता नाटक, एकांकिका बास, आता आपल्याला जे करायचं आहे, आता पुढं जाऊ. तुम्हाला सांगतो, एवढ्या स्पर्धा केल्या. स्पर्धेला सगळे चांगले अभिनेते असायचे परीक्षक म्हणून. मी नावं नाही घेत त्यांची. त्यांनी म्हणजे बक्षीस वितरणाच्या दिवशी स्टेजवर येऊन असं डायरेक्ट नाव घ्यायचे की विराज अवचिते हा अभिनेता मला आवडलाय, की याला मी माझ्या पुढच्या सिनेमात त्याला असं काम देऊ किंवा काय. हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण ती अपेक्षा आणि भूक वाढत राहिली, पण कामं काही मिळाले नाही. आणि असंच 2 वर्षांपूर्वी इन्स्टाला 1-2 व्हिडिओ बनवल्या. त्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा. कुठला व्हिडिओ व्हायरल झाला? शांत आणि मंदाचा. मी शांताचं कॅरेक्टर करायचो. शांत म्हणजे स्कार्फ टाकून एक कॅरेक्टर केलं होतं, सहज केलं होतं. तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की लोक ओळखायला लागली. म्हणजे ज्यासाठी तडफडत होतो की लोकांनी पाहावं, लोक ओळखायला लागली आणि मजा यायला लागली. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवत राहिलो. आता नाटकाचं काय असायचं, नाटकासाठी काय व्हायचं की पाहुण्याचे यायचे पाहायला. म्हणजे विराजचं नाटक आहे, आपल्या सोन्याचं चिक्याचं नाटक आहे म्हणून हक्काने यायचे, फोन करून त्यांना बोलवायचं. पण हे माध्यम लय सोपं झालं. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले ना, आपण त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतोय. इथं त्यांना फोन लावून या ना नाटक, या ना, तिकीट काढून या, तुम्ही नाही काढत मी काढतो, असं व्हायचं. पण हे माध्यम एवढं सोपं व्हायला लागलं. पण माझं काय हे नव्हतं की आपण हेच करायचं का, इन्स्टा क्रिएटर म्हणून काम करायचं का. मी जेव्हा टिकटॉक आलतं ना, तेव्हा मी म्हणायचं काय चाललंय, काय आपल्याला नाही झेपायचं, आपण करणं म्हणजे शक्यच नाही.
आपण आपल्याला अभिनेता व्हायचं आहे, आपण एवढं नाटकाचा आपला प्रवास झाला आहे, आपण पुरुषोत्तम करंडक केले आणि कुठे यांच्या नादी लागत. पण एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मला पण तू टिकटॉक कधी केलं नाही नाही, टिकटॉकच्या काळात मी नव्हतोच. मी नावं ठेवायचो ना, मी 2 वर्षापूर्वी पण नावं ठेवतच होतो. ह्या इन्स्टाला पण मी म्हणत काय काय पोरं काय करू काय करते बाबा हे. पण व्हिडिओ व्हायरल झाला. असं कोणी सांगितलं काय की आता इन्स्टावर काहीतरी व्हिडिओ कर, टाक, व्हायरल होईल, चांगलं करतोस? तसं झालं ना माझं. कुठेतरी बघितलं असेलच की हे काय व्हायचं, व्हिडिओ टाकल्यानंतर आहे ना की चर्चा व्हायला लागली, घरच्यांना बोलायला लागली, अरे काय करायला लागलाय, स्कार्फ टाकतो, बायकांचं काय करायला लागलाय हा, बरोबर आहे ना. तर मला विचारायला लागले, अरे नावं ठेवायला लागलीत किंवा काय असं. तर पण याचं स्वरूप आहे ना, हे सगळं चालू असताना आहे ना मला एक मेसेज आला. बरं. इन्स्टाला एक मेसेज आला की माझी आई कसला तरी कॅन्सर होता त्यांना, की अशी अशी आजारी, पण तुझे रोज व्हिडिओ मी लावून देते आणि तिला लय भारी वाटते, आमच्याशी कोणाशी बोलत नाही, तुझं ते पेज ओपन करून देते आणि ती पाहत बसते. मग मलाही भारी वाटायला लागलं ना, कुठं पाहुणे आणि कुठं माझ्यामुळं कोणीतरी आजारपणातून बाहेर येत आहे बा, तेवढं एक मला एक आशीर्वाद मिळतो, हे जरा मला भारी वाटायला लागले. त्याच्यानंतर हे चालू असताना अचानक आहे ना लोकलच दुकानं त्यांच्या ऑफर आल्या की तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ बनवाल का, आम्ही त्याचे पैसे देतो. आता हे पैसे आले म्हणजे अरे बापरे, म्हणजे ह्याच्यातून पैसे पण मिळतात. नाटकातून आपल्याला प्रयोग लावून आपल्याला आणि इकडे ह्याच्यातून पैसे पण मिळणार का. मग भारी वाटायला लागलं, चला 4 पैसे पण मिळणार. आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि काय चालूच आहे आतापर्यंत. मग आता किती सबस्क्रायबर आहेत तुझे, फॉलोअर आहेत? माझे फॉलोअर्स हे 5,64,000 असे आहेत. फेसबुकला 1,74,000 आहेत, जवळपास 6-6.5 लाख. आणि मग आता काय व्हिडिओ टाकतो सध्या तू? माझे कॉमेडी कंटेंट आहे सगळे, वेगळं काय. आता काय रिॲक्शन आहे लोकांची? आता लय त्रास होता. आता माझ्यासोबत जर बाहेर आले का कुठं, त्यांना आनंद होतो आणि येऊन फोटो वगैरे सेल्फी वगैरे चालूच राहतं. पण त्यांना अपेक्षा आहे की आता सिनेमा जरी आलाय ना, सिनेमाच्या अगोदर अपेक्षा असायच्या की तू भारी काम करतोस, तुला काहीतरी सिनेमा मिळाला पाहिजे. पण त्यांना माहीतच नाही मी अगोदर नाटकातून आलोय. म्हणजे कमेंट पण असायचे, तू नाटक करायला पाहिजे, तू सिनेमात आलं पाहिजे, तू सिरियल पण करायला पाहिजे. पण हे अगोदर मी केलेलं आहे, हे त्यांना माहित नाही. मी कसं सांगणार की पण मग जेव्हा एकांकिकांमध्ये कामं केलीस, अभिनयामध्ये पारितोषिक मिळवलंस आणि आता तू परत ते इन्स्टामधून लोकांच्या समोर आलास, तर तेव्हा ते कलाकार तुला छान छान म्हणत आले का परत संपर्कात तुझ्या काही? नाही, ते काय सुरुवातीला त्यांना पण जरा हे वाटायला लागलं, याला काय झालंय बाबा, हा वेगळंच काहीतरी करायला लागलं. पण आता म्हणजे मोठे मोठे चॅनल इंटरव्ह्यू घेतात. आता तुमचं चॅनल झालं किंवा त्याच्या माध्यमातून ह्या मी करतोय त्या माध्यमातून मला चांगले चांगले लोक ओळखायला लागले, चांगले चांगले डिरेक्टरपर्यंत मी पोहोचलो, निर्मात्यांपर्यंत पोहोचलो, पेपरला कात्रणं यायला लागले. मग त्यांना आता बरं वाटायला लागले, आता तेच करायला लागले. मला म्हणतात की तू सांग आयडिया, आता कसं करायचं. अगोदर तेच म्हणत होते काय चाललंय तुझं. मग या सगळ्यामध्ये तुला जो अभिनयाचा किडा होता, हा इन्स्टा वगैरे काही अभिनय नाही ना, का अभिनय आहे? नाही, इन्स्टा काय 1 मिनिटाचं असतं, 2 मिनिटाचं फार तर. पण अभिनय नाटक म्हणजे सगळं 3 तासाचा गेम आहे, 2 तासाचा. सिनेमा म्हणजे त्याला एक ग्राफ आहे, ते मिसिंग आहे की याच्यामध्ये थोडं आहे मिसिंग. मग ते कसं काय जमवून घेतोस? आता काय करणार, आता मला सांगा. मला आवडतंय काय? नाही सांगतो ना, प्रत्येक म्हणजे काय म्हणू, थोडंसं पाऊल पुढं गेलं पाहिजे. तसं नाटक करता करता वाटायचं की सिरियल मिळाली पाहिजे, सिरियल करता करता वाटायचं सिनेमा फिल्म मिळाली पाहिजे. पण इथं उलटं झालं सर. हे करता करता मला दोन्ही गोष्टी मिळाल्या बाबा. मग सिनेमा आता नेता गीतामध्ये तू आहेस, तर हा सिनेमा कसा आला तुझ्याकडे? ह्या सुधांशू सरांसोबत माझी एक मैत्रीण होती, ती कॉस्ट्युम डिझायनर म्हणून त्यांच्यासोबत काम करत होती आणि कास्टिंग चाललीच होती. तर त्याने सहज माझा कुठला तरी व्हिडिओ दाखवला सरांना आणि सरांनी पाहिला. सर म्हणले मला हेच पोरगं पाहिजे. मग मला फोन झाला की तुझं कास्टिंग झालं आहे म्हणून. ऑडिशन वगैरे तसला काही विषय नाही. म्हणजे मी मुंबईला जाऊन स्ट्रगल करून एवढ्या रांगेत उभं राहून काही आयुष्यात काय झालं नाही. पण इथं सहज एक 30 सेकंदाचा व्हिडिओ सरांनी पाहिला आणि माझी कास्टिंग झाली. म्हणजे पण तो प्रवास आहे, म्हणजे स्ट्रगल म्हणू आपण. इथं पण स्ट्रगलच आहे. एवढं 8-10 वर्ष करत 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 आत्ता कुठंतरी 2024ला मला लोक ओळखायला लागले. आणि पण करतो मी नाटक, मिस करतो. आणि पुढं जरी संधी आली मला कमर्शियल नाटकाची, नाटक करायचं तुला? हो. या सिनेमामध्ये
सुधांशू पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहेत, रायटर पण तेच आहेत, सगळे वेगवेगळे कलाकार आहेत. त्यांच्याशी जुळून कसं घेतलं, सहज झालं शक्य? माझा स्वभाव जरा म्हणजे सगळ्यांना धरून मिसळून असं आहे जरा. मी म्हणजे एक 10 मिनटं जरी आपण बोललो का आपण चांगले मित्र होऊ, असं माझा स्वभाव आहे. मग सगळ्यांशी तसाच होतो मी. सिनेमाच्या पहिल्या दिवशी, सेटच्या पहिल्या दिवशी गेल्यानंतर जे कोणी प्रोडक्शनचे लोक होते किंवा जे काही आजूबाजूचे जे लोक होते ना, ते सगळे मला ऑलरेडी ओळखत होते, म्हणून मला ते सोपं पडलं. म्हणजे असं नाही की कुठलाही होतो किंवा काय, तसं काही झालं नाही. की ते ऑलरेडी मला पाहतच होते आणि त्यांना भारी वाटायचं, अरे आपण याला पाहतोय, हा आपल्यासोबतच काम करतोय, म्हणून सगळं मग जुळत गेलं. ज्यांना माहीत नाही ते मला सर्च करायला लागले आणि मग मैत्री झाली. या सिनेमातला तुझा आवडता सीन कुठला आहे? मी एका मुलीला प्रपोज मारायला जात असतो, तो आता सध्या चांगला व्हायरल चाललाय. अच्छा. मी प्रपोज मारायला जात असतो तिला आणि नागिन डान्स करून मला प्रपोज करायचा असतो. बरं. हां, मग मी मस्तपैकी पावडर बिवडर लावून, मस्तपैकी गॉगल बिगल टाकून, खांद्यावर असं रेडिओ वगैरे घेऊन असं टाईलमध्ये जात असतो. रेडिओ ठेवतो, गॉगल टाकतो, फेकतो, बॅग फेकतो आणि मग तिच्यासमोर मस्तपैकी असं नागिन डान्स करतो, खाली पडतो. म्हणजे ते जरा ते सांगण्यापेक्षा ते बघायला पाहिजे, पाहण्यात मजा येते. बरं, ठीक आहे. तो सीन जरा कष्ट झाले तिथं, असे कष्ट झाले की प्रत्येक वेळेस ना काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे खूप मोठा मॉप असायचा, जवळपास 100-200 लोक असायचे ज्युनियर आर्टिस्ट त्यांच्यासमोर. हां, त्यांच्यासमोर सगळं. त्याच्यानंतर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम व्हायचे, कुठं फोकसचं काहीतरी व्हायचं किंवा काहीतरी व्हायचं. आणि याच्यातून मला काय मला असं होतं ना, मला एनर्जी द्यावं लागायची तेवढीच आणि तसाच टेक आला पाहिजे. असं नाही की आपण 2 वाक्य बोललो आणि परत आलो, तसं नव्हतं. इथं मला त्याच ताकदीनं उभं राहून तसं डान्स करायचा होता. थोडं जरी चुकलं तरी सगळंच गंडायचं माझ्या नगरी भाषेत. मग त्याचे जवळपास इतके टेक झाले माझ्यामुळं नाही झालं, मी तसा असायचो. ठीक आहे. आणि तो आहे आठवणीतलं. आपल्याकडे मराठी सिनेमाला प्रेक्षक येत नाही असं म्हणतात, म्हणजे तो येत नाही कारण त्यांना आधी बघायचं असं नेमकं कसं आहे. तुझ्यासारख्या इन्फ्लुएन्सरला घेतल्यामुळे फरक पडेल असं वाटतं. तुझे आता 5 लाख फॉलोअर आहेत, तर तू आता या सिनेमात काम करतोयस, काहीतरी वेगळा रोल करतोयस, म्हणून तो इन्फ्लुएन्सर जो फॉलोअर आहे तो प्रेक्षकात कन्वर्ट होतो काय? होणार ना, कारण तू यापूर्वी पण एका सिनेमात काम केलंयस. आता ज्यांना माहीत होतं ना, ज्यांना म्हणजे 10 वर्षांपासून जे मला पाहतात, तिथं 100% सिनेमा पाहायला येणारच. ज्यांना माहीतच नाही ते फक्त एक कंटेंट क्रिएटर म्हणून मला पाहतात, त्यांच्यासाठी मी शून्य माहिती, ते फक्त क्रिएटर म्हणून पाहतात. पण माझा सिनेमा येतोय त्यासाठी ते गर्दी करतात. म्हणजे आता 2 दिवस झाले सिनेमा चालू आहे, जर पेज पाहिलं ना सगळ्या त्यांच्या स्टोरी आहे. काहींना मी आता मेन्शन करायचं राहिले, त्यांचे मेसेज येतात, दादा मी तुझ्यासाठी मी पाहायला गेलोय, तो आमचा मेन्शन बॅक तरी दे. त्यांच्यासाठी ते सुख आहे. बरं, नगरला सिनेमा हाऊसफुल होणार? हा, चालू आहे. ठीक आहे. मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. तुझ्याशी वेगळं बोलायला मला आवडेल. आत्ता हा सिनेमाचा विषय आहे, सिनेमा संदर्भात प्रमोशन चाललं आहे, त्यामुळे मी फार लिमिटेड प्रश्न विचारले, पण तुझी कारकीर्द इंटरेस्टिंग आहे. आणि अर्थात मला असं वाटतं की जर स्पार्क असेल तर तो कुठेतरी दिसतोच. बरोबर. फक्त आपण तो शोधायला लागतो, असं कोणी येऊन देत नाही. तसं तू शोधलास आणि तुला तो सापडला. तर विराज, तू आवर्जून मित्रमंडळ लाईमलाईटमध्ये आलास, बोललास थोडा असे ना, पण तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मला हे अपेक्षा आहे की विराजला फॉलो करणारे लोक, मी अजून तुला फॉलो करत नाही पण मी करीन, फॉलो करणारे लोक आणि त्याच्यासोबत असणारे लोक थिएटरमध्ये जातील, तुला बघतील, त्यातून आणखी 4 चांगली कामं तुला येतील आणि इन्स्टावरनं परत तू ॲक्टरकडे जा. ते जास्त मला महत्त्वाचं वाटतं. जर तुझं ते आवड असेल तर. तू मित्रमंडळीमध्ये आलास, बोललास, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. हा सिनेमा थिएटरमध्ये जरूर जाऊन पहा. ऑलरेडी तो सिनेमा आलेला आहे, नेता गीता, आणि कसा वाटतोय मला सांगा, त्याला सांगा, तो जरूर तुम्हाला उत्तर देईल. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.